नमस्कार, मी विशाल कांबळे, आवाज महाराष्ट्राचा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण पनवेलमध्ये चालू आहे. आपण पाहतो की उमेदवारांचा प्रचार दौरासुद्धा चालू आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 2मध्ये काल आपण पाहिलं, पनवेलचे लाडके आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी पडगे गावामध्ये उपस्थिती दाखवून उमेदवारांचा उत्साह वाढवला. तसेच आज आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनीसुद्धा आज प्रभाग क्रमांक 2मध्ये उपस्थिती दाखवली आहे. साहेब, 2017 साली आपल्याला काही कारणास्तव इकडे यायला नाही भेटलं, परंतु यावेळी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब स्वतः आले, आपण आज स्वतः उपस्थित आहात. तर प्रभाग क्रमांक 2चं एवढं महत्त्व का? एक गोष्ट अशी आहे, ही प्रभाग क्रमांक 2 हा आमचा इथला मूळ भाग आहे. म्हणजे आपण ग्रामीण आणि शहरी भाग जो करतो, तर ग्रामीण भागातलं प्रभाग क्रमांक 1, 2 वगैरे जे आहेत हे ग्रामीण भागातले आहेत. इथं आमच्या भाजपा महायुतीचे म्हणजे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट आणि आठवडे गट आणि त्यांना सहकारी इतर पक्ष या सर्वांचा ही महायुती आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रभाग 2मध्ये आम्ही एक दिनेश रवींद्र खानावकर, पुन्हा कृष्णा सीताराम पाटील, पुन्हा आणखीन अरुणा किरण दाबले आणि काजल महेश पाटील असे 4 उमेदवार केलेले आहेत. 2 जेंट्स आणि 2 लेडीज, आणि चौघांची निशाणी कमळ आहे. आमच्यामध्ये कुठलेही भेदभाव नाही. कमळ, घड्याळ किंवा धनुष्यबाण हे सर्व आम्ही जिथं फिरत असताना मग 4ही पट्टी आमच्या गळ्यामध्ये घालतो, RPIचं सुद्धा. आणि अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला गेलं तर एक संधपणानं सर्व आम्ही काम करत आहोत. आणि या विभागामध्ये आमचे फार चांगले कार्यकर्ते आहेत. गावागावामध्ये आमचे सरपंच आहेत. थोडंसं जरासं कुठंतरी काहीतरी मागच्या एखाद्या झेडपीच्या निवडणुकीला, कुठल्या निवडणुकीला काहीतरी जसं कमी जास्त फरकाने फक्त जर शीट गेले असतील तर एक ही शीट 78 पैकी जाता कामा नये असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून थोडंसं जर कुठं जरी आम्ही जर 49% झालो असेल तर 55% होण्याच्या दृष्टीनं म्हणून आम्ही इतके प्रयत्न करतोय. आणि 51% आमचं भाजपचंच नुसतं आहे की 51% आम्ही भाजपाला प्रत्येक बूथवर मतं पाहिजे आहेत. प्रत्येक बूथवर म्हणजे आपल्याला एक नुसत्या भागाचं सगळं मोजायचं नाही. तर अशा पद्धतीनं हे 51% नव्हे, आम्हाला 55% मतं कमीत कमी, काही ठिकाणी आम्हाला 70%, 80% पण पडतील, पण 55% मतं ही कमीत कमी काढण्याच्या दृष्टीने आम्ही येत आहोत. आणि म्हणून काल प्रशांत ठाकूर आले, आज आम्ही आलो. आणि आमचं बऱ्याच वेळा आता CM साहेब पण 12 तारखेला नाहीत. CM साहेब कलमुलीमध्ये त्यांची सुद्धा प्रचार सभा म्हणजे थोडं संवाद साधण्याकरता ह्या पनवेल महापालिकेचा विकास कसा करायचा, रिडेव्हलपमेंट करायचे आहेत. आता ग्रामीण भागातला बोललो होतो ना, आता हे बिल्डिंग वगैरे ते रिडेव्हलपमेंट करायचे आहेत. आता बाकी सगळा जो हे विकास करताना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या डोक्यामध्ये भरपूर चांगले विजन आहे. आणि आपले नरेंद्र मोदी तर काय बघायलाच नको, देशाचा जगात नाव कमवत आहेत. जगात नाव आहे. महाराष्ट्र सगळ्यात पुढं आपल्याला नेले फडणवीस साहेबांनी. आणि आपल्याला ही पनवेल महापालिकेनं ही सुद्धा ह्या महापालिकेमध्ये सगळ्यामध्ये पुढं न्यायची आहे. आणि विमानतळ आपल्याकडे आलेलं आहे, रेल्वे स्टेशन सर्व विकास होतो आहे. आणि उद्योगधंदे येत आहेत. या उद्योगधंद्यामध्ये आपल्या लोकांना कामं कशी मिळतील हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्या दृष्टीने म्हणून आपल्याला या पनवेलला जास्त महत्त्व चढलं आहे. आणि आम्हाला इतकं सांगायचं आहे की या सर्वांच्या विकासाच्या करता म्हणून आम्हाला हा भागसुद्धा मागं राहता कामा नये, या दृष्टीने या भागाला मी आणखीन महत्त्व देतो. धन्यवाद.